आज ना इतका मोठा कुटाणा झाला आणि तो निस्तरता निस्तरता नाकात दम आले. झालं असं आहे की काल आमच्याकडे पंगत होती. त्याच्यात बटाट्याची भाजी नव्हती, तरी त्या बायांनी घरातले बटाटे घेतले आणि ते आमच्या लक्षातच नाही आलं आणि त्यांनी जवळजवळ 10 किलो बटाटा असा चिरून ठेवला. आता त्याचं करायचं काय? ते तर वाया जायला नको. आपली मेंटॅलिटी कशी असते मिडल क्लास लोकांची, की हे वायाला जायला नको. मग काय, सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी तो बटाटा शिजवून घेतला. असं 3 कुकर मी शिजवून घेतले आणि एकीकडं 2 किलो साबुदाणा भिजत घातला होता. आणि मग काय ते उकडले, मग ते सालं निघत नव्हते म्हणून चाळणीत घालून ते बारीक स्मॅश करून घेतलं आणि एकीकडं पाणी उकळत ठेवलं. त्याच्यात मीठ, तिखट टाकलं आणि साबुदाणा चांगला वाफवून घेतला. नंतर तो खिसलेला बटाटा सगळ्यात त्याच्यात टाकून चांगलं हलवून घेतलं आणि चकल्या घालायला घेतले. जवळजवळ 2 तास आम्ही चकल्या घालत होतो. एवढं 10 किलोचं झालं होतं आणि मी आयुष्यात फर्स्ट टाईम एवढं मोठं उन्हाळं काम एकाच दिवशी केलं आहे. बापरे! इतका नाकात दम आला ना, ते म्हणतात ना, नजर हटीन दुर्घटना घटी, तसं काहीच आमच्या बाबतीत झाले आणि एवढ्या साऱ्या चकल्या झाल्या होत्या. असा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.